राज्यात पावसाचा जोर ओसरलेला आहे। मुंबईसह उपनगरात पावसानं उसंत घेतली असली तरी राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे। कोल्हापूर, सांगली इथं पुराचा धोका टळला असला तरी पंढरपुरात अद्यापही नद्या इशारा पातळीवरती वाहत आहेत। विदर्भातही विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कमी दाबाचा पट्टा सूरतगड, रोहतक, फतेहगड, गया, दिघा ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे। उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे। पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळला असून बंगालच्या उपसागरात सोमवारपर्यंत हवेचा कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत। राज्यात मान्सूनचा जोर ओसरलेला आहे। तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। आज पूर्व विदर्भात पाऊस हजेरी लावू शकतो। बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पाऊस बरसू शकतो। हवामान विभागानं या भागात येलो अलर्ट जारी केलाय। तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान राहीलच, हलक्या सरींची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान पंढरपूर येथील पुराचा धोका टळलेला आहे। उजनी आणि वीर धरणातून भीमा आणि नीरा नदीत सोडलेल्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी केलाय। उजनी धरणातून 30,000 तर वीर धरणातून 15,000 क्युसेक पर्यंत कमी झालाय। आज दुपारनंतर पंढरपूरमधील भीमा नदीची पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात होईल। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।